नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण नवरात्री विशेष दूध, साखर याचा अजिबात वापर न करता आणि कोणतेही महागडे साहित्य न वापरता फक्त 10 मिनिटात रबडीदार रताळ्याची खीर कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही खीर बनवताना इथे मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरले आहे. त्यामुळे ही रताळ्याची खीर अगदी दाटसर तर होतेच, शिवाय चवीलाही अप्रतिम अशी लागते. नवरात्रीत 9 दिवस उपवास असतात. त्यानिमित्ताने तुम्ही ही रताळ्याची खीर बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग रताळ्याची रबडीदार अशी खीर बनवायला सुरुवात करूया. आता रताळ्याची खीर बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 2 छोटे चमचे तूप घालूया. तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. तूप व्यवस्थित वितळून घेतल्यावर त्यामध्ये काजू आणि मनुका घालूया. इथे मी काजू आणि मनुका घेतले आहेत. तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आता अगदी गॅस मंद करून साधारणतः 1 मिनिटभर तुपामध्ये ड्रायफ्रूट्स व्यवस्थित अशा प्रकारे परतून घेऊया. फक्त 1 मिनिट हे ड्रायफ्रूट्स परतायला आपल्याला लागणार आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर पाहू शकता ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थित खरपूस भाजले गेले आहेत आणि मनुकाही फुलल्या आहेत. आता लगेचच ते आपण एका वाटीत काढून घेऊया आणि बाजूला ठेवूया. त्यानंतर पुन्हा त्याच तुपात आपण 1 वाटी रताळ्याचा कीस घालूया. इथे मी एक मोठी रताळी स्वच्छ धुवून त्याची माती पूर्णपणे काढून नंतर साली काढून अशा प्रकारे किसून घेतली आहे. आता तुपात आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ती व्यवस्थित परतून घेऊया. त्यामुळे ही खीर अगदी चविष्ट अशी तयार होते. म्हणून अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 मिनिटे तुपात व्यवस्थितपणे कीस परतून घ्यायचा आहे. साधारणतः 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता रताळ्याचा कीस थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण त्यामध्ये 4 छोटे चमचे भिजवून घेतलेले साबुदाणे घालूया. हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. त्यामुळे ही खीर दाटसर तर होतेच, शिवाय चवीला अप्रतिम अशी लागते. म्हणून साबुदाणा या खिरीमध्ये आवर्जून घाला. इथे आपण साबुदाणा भिजवून घेतला आहे. त्यामुळे रताळ्याच्या किसाबरोबर फक्त 1 मिनिटभर व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे. आता दोन्ही जिन्नस 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 3 वाट्या नारळाचे पातळसर दूध घालूया. इथे मी पातळसर दूध रताळ्याचा कीस आणि साबुदाणे शिजवण्यासाठी वापरत आहे. आता दोन्ही जिन्नस व्यवस्थित नारळाच्या दुधाबरोबर एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण कढईवर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो करून साधारणतः 2 ते 3 मिनिटे हा कीस व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. म्हणजे साबुदाणेही आतपर्यंत शिजले जातील आणि रताळ्याचा कीसही अगदी व्यवस्थितपणे शिजला जाईल. साधारणतः 3 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट झाला आहे आणि रताळ्याचा कीसही त्याबरोबर व्यवस्थित मऊसर असा शिजला आहे. अशा प्रकारे दोन्ही जिन्नस नारळाच्या दुधात अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. आता त्यात आपण बाकीचे जिन्नस जे आहेत ते लगेचच घालूया. त्यामध्ये प्रथम चिमूटभर मीठ घालूया. कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याची चव द्विगुणित अशी होते. आता मीठ घातल्यावर पुन्हा मिश्रण अशा प्रकारे कलत्याने एकजीव करून घेऊया. म्हणजे मीठ एकसारखे संपूर्ण मिश्रणाला लागेल. आता खिरीला गोडवा यावा यासाठी इथे मी अर्धी वाटी गूळ पावडर वापरत आहे. तुम्ही गूळ बारीक किसूनही घेऊ शकता, पण गूळ पावडर वापरल्यामुळे ती लगेचच पदार्थात एकजीव होते, म्हणून मी इथे वापरत आहे. आता गूळ पावडर घातल्यावर अशा प्रकारे गॅस मंद करूनच व्यवस्थितपणे मिश्रणात एकजीव करून घ्यायची आहे. म्हणजे ती अगदी एकसारखी एकजीव होते. पाहू शकता गूळ खिरीच्या मिश्रणात व्यवस्थितपणे एकजीव झाला आहे. अशा प्रकारे अगदी गूळ व्यवस्थितपणे खिरीच्या मिश्रणात वितळवून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये जाडसर असे नारळाचे दूध घालूया. इथे सर्वात शेवटी जाडसर नारळाचे दूध खिरीमध्ये घालायचे आहे. आता जाडसर नारळाचे दूध आपण खिरीमध्ये घातल्यावर
लगेचच कलत्याने अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. इथे सर्वात शेवटी आपण नारळाचे दूध घालत आहोत, त्यामुळे जास्त आता खीर शिजवण्याची गरज नाही आहे. फक्त 1 मिनिटभर व्यवस्थित शिजवून घेतल्यावर आणि व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहे त्यातील अर्धे ड्रायफ्रूट्स आता घालूया आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स मी नंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहे, ते आता आपण बाजूला ठेवूया. आता ड्रायफ्रूट्स ही खिरीमध्ये अशा प्रकारे कलत्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यानंतर सर्वात शेवटी खिरीला स्वाद यावा यासाठी इथे मी 1 छोटा चमचा वेलची जायफळ पूड घालत आहे. आता वेलची जायफळ पूड घातल्यावर लगेचच अशा प्रकारे चमच्याने एकजीव करून घेऊया आणि सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर खिरीला उकळी आल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि ही गरमागरम खीर सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली बघता क्षणी खावीशी वाटणारी क्रीमी टेक्स्चर असलेली रताळ्याची खीर. ही खीर तुम्ही येणाऱ्या नवरात्रीला उपवासासाठी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. उपवासाला जास्त तुपकट तेलकट खायला कंटाळा येतो, तेव्हा अशा प्रकारे सात्विकतेने परिपूर्ण आणि घरगुती साहित्यात स्वादिष्ट अशी रताळ्याची खीर बनवणे हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही अशाच प्रकारे रताळ्याची खीर बनवून त्याचा आस्वाद घ्या. फक्त ही रताळ्याची खीर बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे रताळी स्वच्छ धुवून नंतर किसून घेतल्यावर तुपामध्ये साधारणतः 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहे. त्याचबरोबर साबुदाणेही परतून घ्यायचे आहेत आणि नारळाच्या दुधात व्यवस्थितपणे शिजवून घेतल्यावर त्यामध्ये गूळ पावडरच घालायची आहे. जर खडे गूळ घातले तर ते वितळायला वेळ लागतो, म्हणून गूळ पावडरचाच इथे वापर करा. आणि त्यानंतर नारळाच्या दुधात सर्व जिन्नस व्यवस्थित शिजवून घेतल्यावर सर्वात शेवटी अगदी जाडसर असे नारळाचे दूध त्यामध्ये घालायचे आहे आणि त्याबरोबरच बाकीचे जिन्नस घालून खीर फक्त 1 ते 2 मिनिटे उकळी येईस्तोवर शिजवून घ्यायची आहे. त्यापेक्षा जास्त वेळ गॅसवर ठेवायची नाही, नाहीतर दूध फाटण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. त्यानंतर लगेचच गॅस बंद करून तुम्हाला जशी खीर थंड किंवा गरम हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच सात्विकतेने परिपूर्ण आणि स्वादिष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.